सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छवा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो खूप दिवसानंतर तुमच्या समोर आमचा एक ब्लॉग येतोय आणि एवढा दिवस आला नाही कारण की आम्ही 13च्या 13 दिवस आजीला भजन आणि कीर्तनातून श्रद्धांजली वाहिली खूप छान अशी. आणि आम्हाला खूप म्हणजे आमच्या काळजापर्यंत आजी होती आणि कालपर्यंत आम्हाला आणि इव्हन पण आत्ता पण आम्ही जर गावात गेल्यानंतर आम्हाला आजीची खूप आठवण येणार आहे. एक राहणारच बिकॉज आजीच्या ओढमुळे आम्ही नेहमी जायचो गावात. म्हणजे एक महिन्यातून एकदा तरी त्या म्हणजे बोलायचंच की पप्पा नेहमी जायचे. सो पप्पांना नेहमी बोलायचे कुठे आहेत हे लोक, कुठे आहेत, मला आले नाही भेटायला. सो त्याच्या निमित्ताने आम्ही मंथली तरी जायचो. नाही तर गणपतीशिवाय बिलकुल वगैरे नाही, त्याच्याशिवाय नाही एवढं जाणं व्हायचं. पण ते असतं ना की आजी आजोबांचं वेगळंच ओढ असतं नात्यांसाठी. तसंच आम्हाला सगळ्यांना नाचण्यांना पण खूप सारं जीव दिलं त्यांनी. आणि ती आमची आजी नसून आमची एक मैत्रीण होती. आम्ही मैत्रिणीसारखं तिच्याबरोबर राहायचो. म्हणजे इव्हन कधी आम्ही तिची मस्ती करायचो किंवा ती पण आमची मस्ती करायची. ती पण आमची मस्ती करायची, अशी नाही की आम्ही करायचो. आणि पण कधी तिला कधी राग नाही आलाय किंवा कधी ती ओरडून नाही बोलली की तुम्ही असं का बोलता किंवा तसं का बोलता. कारण की आम्ही एका फ्रेंडली याच्यामध्ये राहत होतो. ते खूपच मॉडर्नाइज पण होत्या. येस, म्हणजे असं नाही की त्यांनी मला कधीही असं कधी स्टॉप नाही केलं. आता बघितलं तर गावात सगळेजण तर कधी बोलले नाही मला तू का अभि बोलते त्याला नावानी का हाक मारते, कधीच नाही. ते खूप जे पण असायचं ते एक्सेप्ट करायचे आणि ते खूप चांगली गोष्ट होती. आणि आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जायचो म्हणजे मोठी जर्नी जेव्हा ट्रिप असायची तेव्हा तिला आम्ही सांगायचो की आम्ही दुसऱ्या देशात चाललोय किंवा मला कधी घेऊन जाणार तुम्ही. व्हिएतनामला बोलत होती की मी पण येते, मला कधी घेऊन जाणार, तुम्हीच फिरतात, मग माझ्यासाठी काय आणले. आणि आम्ही मुद्दामून तिकडे गेल्यानंतर तिला व्हिडिओ कॉल करायचो आणि तिला दाखवायचो ह्या सगळ्या गोष्टी. पण कसं होतं, माझी खूप इच्छा होती की तिला एकदा तरी फ्लाईट मध्ये बसवायची, पण एज नुसार आम्हाला ते सगळं नाही करता आलं. ठीक आहे, आजी आमच्या मनात कायम राहणार आहे. तुम्ही आमच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल आजीला. आणि याच्या पुढे फक्त आम्हाला एक खंत असेल की आजी आमच्या ब्लॉगमध्ये दिसणार नाही आणि आमच्या मनात आणि आठवणीत असणार आहे. पण ठीक आहे, माणूस देव आहे, देवाच्या याच्या पुढे काही करू शकत नाही. आणि आजीने खूप आमच्या आयुष्यात जगलं आहे. म्हणजे 105 वर्ष जगणं ही छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या बेबीजपर्यंत म्हणजे पंतींपर्यंत तिने ते सगळं लाईफ तिची जगली आहे. त्यामुळे आनंद पण होतो एक ते. सो ठीक आहे, आता आजचा दिवस स्टार्ट झालेला आहे आणि मी ऑफिससाठी काहीतरी वस्तू आणली आहे, हिला आता दाखवतो. चलो, ऑफिससाठी मी एक मागवली आहे अगारोची कॉफी मेकर मशीन. आता तिथे जाऊन चहा घ्या किंवा कोणाला फोन करण्यापेक्षा मी म्हटलं तिथे आपल्याला मशीन असलेली बरी. सो खूप इझी आहे मशीन. घ्यायला खाली बूश दिलेत कारण की ते हलायला नको, व्हॅक्यूम आले की मशीन एकदा प्लेस झाली की कुठे हलायला नको म्हणून. आणि खूप छान क्यूट पोर्टेबल मशीन आहे. याच्यात एक खूप छान असं पूर्ण डिस्पोज करण्यासाठी तुम्हाला हे दाखवेल मी पुढे काय यूज आहे ते. आणि खूप छान बटन्स दिले तिकडे. इकडे चालू बंद करायला, मशीन चालू करायला बंद करायला बटन दिलं आहे. त्यानंतर ही वॉटर टँक दिली आहे आणि इकडे दिलेलं आहे मिनिमम आणि मॅक्झिमम एवढा ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला ठेवणंच आहे. आणि इकडे पण तुम्हाला बघायला मिळत असेल की इकडे कॅप्सूल टाकायची आहे. सो मी तर युजली आम्ही कॅप्सूल चहा कॉफी वगैरे पितो, तर मग मी ही कॅप्सूल आणली. म्हटली हिच्याने कॅप्सूल ट्राय करूया. ही तुम्हाला कुठेही अवेलेबल मिळेल. ॲमेझॉनवर जरी तुम्ही टाकलं तरी मिळेल आणि मशीनसुद्धा ॲमेझॉनवर मिळेल. सो तुम्हाला आता मी यूज करून दाखवतो कसं यूज करतो. सो इकडे दाखवलेलं मिनिमम मॅक्झिमम वॉटर लेवल. सो मी याच्यामध्ये जशी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने वॉटर घ्यायचं. सो मशीनसाठी 16 एम्पियरचा प्लग पाहिजे म्हणून आता तिकडे कुठे नाही आहे घरात म्हणून मी इकडचा एसीचा प्लग यूज केला. आणि इकडे छान असा बटन दिलेला आहे आणि बटन जसं चालू करू ही लाईट ब्लिंक होते इकडे. आणि
ही जी कॅप्सूल आहे ती कॅप्सूल इकडे दाखव. इकडे कॅप्सूलचा शेप पण आहे त्याच्यामध्ये टाकायला, ती टाकायची आहे. आणि जास्त पाहिजे असेल तर जास्त. मस्त फ्रेग्रन्स येते. फ्रेग्रन्स छान आहे. सो याच्यामध्ये आता मी आणि फाल्गुनी मिल्क टाकणार आहे आणि आम्हाला थोडं थोडं मी गल्प करणार. स्मेल मस्त येते, खूप छान. सो तुम्हाला पण जर अगारोची ही कॉफी मेकर मशीन घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन तुम्ही बाय करा. खूप छान आहे, पोर्टेबल आहे, कुठेही घेऊन जायसाठी आहे आणि झटपट तुम्हाला बनवायला मिळेल कॉफी. जास्त त्रास नाहीये आणि कोणीही बनवू शकते इझिली. आणि कॉम्पॅक्ट आहे, इझी ट्रॅव्हलिंगला पण. हा छान आहे, स्मेल तर मस्त येते. एक्साइटेड आहे प्यायला. चलो टाका दूध. तो मला आणि आधीला थोडं कमी मिल्क लागतो, शुगर कमी लागतो, म्हणून तुम्हाला पाहिजे तुम्ही भरपूर टाकू शकता. प्रॉपर ब्लेंड पण होतंय ना. आम्हाला थोडा डार्क आवडतो, डार्क कॉफी आवडते ना आपल्याला. बघ टेस्ट करून, टेस्ट कर. छान आहे. आम्ही ते कॅप्सूल स्टारबक्स त्यामुळे टेस्ट सेम आहे. सो चलो चल कॉफी पी. चल जाऊया का बाहेर राउंड मारायला. चल असंच. देखो कौन आया है हमको मिलने के लिए. ओ आ आ आ ओ हे बघ व्हिडिओ. नॉट इंटरेस्टेड. काय रे अधिराज किती आला. ए का रडतो, का रडतो. ती बघ अधिराज आला तर उठली ज्ञाना तिकडे. कशा काकी प्रमोदी. हो मी पण मस्त. काय झालं. ए का रडतो, का रडतो, का रडतो. नाही काय झालं माहितीये का, मी ना काय केलं, स्मूथनिंग केलं आणि केराटिन केलं, तर माझा कलर आहे ना तो फेड झाला. सुनबाईला भेटायला आलो. बापरे सुनबाईला भेटायला आले. अय कुठे आला तू. अधिराज कुठे कुठे आला. हे स्टार बघू. स्टार हा कोणी काढला. स्टार तुला कोणी काढला. कोणी काढला. नाही सध्या ब्लँक. सगळं एक्सप्लोर करेल. अधिराज देखो कौन आया. हाय. त्याला फुल मजा आली. त्याला फुल मजा येते. अधिराज कोण आहे बेबी. वा किती खुश झाला होता. कोण आहे अधिराज. कोण आहे अधिराज. किसी 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 ओ किसी 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 कसं बघतोय मग तो. कोण आहे. वा बेबी बारीक झाला ग. खूप बारीक झाला. हो. जो बसा बसा त्याच्यात. दुबईच्या लोकांना बघा जेवण आम्ही कसं देत आहे. व्हेज, कारण की आज थर्सडे त्यामुळे व्हेज. नाही उद्याची फ्लाईट आहे त्याची. ते ऍक्च्युली मी ती कधी झाली, मी बिझी होतो म्हणून ती. नाही नाही सनीच्या बर्थडेला आली. नाही नाही अॅनिव्हर्सरीला मोबाईल घेऊन आली. त्रास दिला, जास्त समजला त्रास दिला बिचाराला.
ना प्रमोदनी सुमेधने जास्त त्रास दिला ना तुझ्यापेक्षा. मग काय किती त्रास. आणि एवढा चांगला आहे ना जा नवरा बोलायला तर एवढा. दुसरा सनी दादा फुल. हा नाही नाही फाल्गुनी नाही फाल्गुनी नाही ती. हा बसा त्याच्यात. चालो गाडी मोर चल. सो आम्ही लोकल रोडमध्ये फिरतोय म्हणून मी ह्याला असं घेऊन फिरतोय आणि त्याला पण थोडंसं नवीन वाटतंय कारण की दुबईला राहतो आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नाही आहे. पण लहान मुलांना हौस असते आणि मला किती हौस आहे लहान मुलांची सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी ह्याला घेऊन फिरतोय मस्त. जसं की नायसाला पण मी असं घेऊन फिरायचं लहान होते तेव्हा. आता खूप मोठी झाली आहे त्यामुळे जमत नाही पण याला घेऊन फिरतो. आणि एवढा गुणी आहे ना बाळ काय सांगू. सुमेध तुझ्यासारखा आहे सेम टू सेम. सुमेध सारखं तुझ्यासारखं नाही कळालं ना. आणि मस्त आता फिरतोय. हाय करा हाय. आता त्याला मी घेऊन ठेवणार आहे माझ्या इकडेच. घेऊ ना प्रमोदनी माझ्या घेऊन ठेव हा त्याकडेच ठेव. चाल. त्यांनी ऍक्च्युली सगळ्या दुबईचे रोड बघितलेत. इकडे आपल्या इकडे किती डिसिप्लिन आहे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्याला इकडे सगळं असं अस्वस्थ वाटत असेल. हे कर कधीपासून माझे हात काढतोय ना स्वतः गाडीत चालवतोय. चालव हे बघ पिप पिप कर पिप पिप. धीराज काय चाललंय तुझं धीराज. मम्मा बघ काय विचारते. सो आम्ही आता अशीच एक ड्रायव्हिंग आम्हाला करायला मिळणार आहे दुबईमध्ये. म्हणजे मी नाही करणार आहे प्रमोदने आणि सुमेध करणार लवकरच. माझ्याकडे लायसन नाही सुमेध करणार आहे. लवकरच आपण दुबईत पण भेटू. सो एवढं सगळं आमचा आता पसारा काढलाय पण तो पसारा कसला आहे तो तुम्हाला लवकरच कळेल कारण की आम्ही जाणार आहोत एका लग्नाला. मी ज्ञाना आणि फाल्गुनी. सो माझे ड्रेस सिलेक्शन झालेलं आहे. आता फाल्गुनीचा ड्रेस सिलेक्शन बाकी आहे आणि काय सिलेक्ट होतं आणि कुठे जातं ते तुम्हाला लवकरच कळेल. कोणाचं लग्न आहे ते पण कळेल. सो बी रेडी. कसं काय होतंय लग्न. आम्ही एवढे भरभरून कपडे काढलेत. एकतर एवढ्या वर्षानंतर फिरायला निघतोय. म्हणजे लास्ट ट्रिप आम्ही मारलेली आय गेस फेब्रुवारीची व्हिएतनाम. त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय आणि काय घ्यायचं हे आता मोठा प्रश्न पडलाय की आमच्यासाठी काय घ्यायचं आणि त्यासाठी काय घ्यायचं. पण तरी पण आम्ही आता रेडी झालो. एक बॅग भरली आहे माझी. तर फाल्गुनीची बॅग भरायची बाकी आहे. सो कनेक्ट राहा. फायनली आमची बॅग रेडी झाली आहे लग्नाची आणि सगळं लगेज घेतलंय. आणि हे बघा एक लगेज. चलो लग्नाला. हे जायचंय ना आपल्याला आता. हेच नाही ना सोंटा जायचंय ना लग्नाला. घेऊन चाललो येईल आपण. सगळं आमचं रेडी झालं ऑलमोस्ट. आणि हा आमचा लगेज कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा लगेज आम्ही घेऊन चाललेलो आहोत. फाल्गुनीचे पण ऑलमोस्ट सगळे डन झालेले आहेत कपडे आणि माझे पण. आणि आजी काय म्हणते ज्ञाना बाबू कुठे चालला तू. लग्नाला चाललो. झाली का पॅकिंग झाली का तुझी ह्याची लग्न. म्हणजे तू पसारा करतो. माझे सगळे कपडे लग्नाचे इकडेच आहेत त्यामुळे मला आमच्या दोघांचे पण एका बॅग मध्ये. आणि आम्ही हा म्हणजे लग्नाचे आहेत ना याच्यात. तुझा लेंगा क्लोथ्स जे आहेत ते आम्ही मम्मीकडेच ठेवलेले आहेत. मला नेहमी प्रश्न असतो ना आम्ही एवढे अकोमोडेट कसे करतो. हेवी क्लोथ सगळे आमची इकडे. सो आमच्या बॅग आता लग्नाची भरलेली आहे. फक्त आता ज्ञानाची बॅग भरायची बाकी आहे. आणि आमची नाही भरली. माझी नाही भरली. मला कपडे कोणते होतात ते चेक करायला लागतील. माझी बघा हे भरलंय इकडे. याच्यात पण भरलंय थोडंसं. आता हिचं बाकी आहे. आणि आम्ही कोणाच्या लग्नाला जातो तुम्हाला लवकरच कळेल आणि काय मजा असणार आहे तुम्ही बघाच. फायनली मी
घरी आलेलो आहे आणि पूर्ण दिवस आज मी ज्ञान आणि फाल्गुनी बरोबर घालवलेला आहे आणि खूप मनाला आनंद झाला की एवढ्या दिवसानंतर मी ज्ञानाबरोबर खेळलोय आणि बरं वाटलं खूप खेळून तिच्याबरोबर, कारण की एवढ्या दिवसापासून तिच्याशी व्यवस्थित बोलता नव्हतं येत किंवा तिला खेळवता पण नव्हतं येत मला. सो आज ते पॉसिबल झालं आणि मजा आली. आजचा दिवस खूप छान होता. प्रमोदनी आलेली दुबईवरून. ॲक्च्युली आमचा डिनरचा प्लॅन होता सुमेध जेव्हा इकडे होता. सुमेध ॲक्च्युली 9 तारखेला फ्लाय झाला आणि आमचं 6 तारखेला प्लॅन होतं की लंच किंवा डिनर सोबत करूया, पण आजीचं असं झाल्यामुळे मी गावातून इकडे जास्त आलो नाही किंवा ते पॉसिबल नाही झालं त्या सगळ्या गोष्टी. पण नक्कीच आम्ही सुमेध आणि प्रमोदिनीला भेटू नक्कीच दुबईमध्ये आणि त्यांच्याबरोबर आम्ही लंच किंवा डिनर एन्जॉय करू आणि मजा करू. पण तोपर्यंत कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि असेच आता ब्लॉग येत राहतील छोटे जे आपल्याला काय काय आहेत ते. आणि तुम्हाला अजून एक ब्लॉग बघायला मिळेल ज्ञानाच्या चॅनलवर. आज मी शूट केलं ज्ञानाच्या चॅनलवर, की काय आहे नक्की ते तुम्ही बघा. कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये मी ज्ञानाच्या चॅनलची लिंक दिली आहे, जाऊन तिथे जा आणि सबस्क्राईब करा तिचं पण चॅनल आणि प्रेम द्या खूप सारं. आणि तोपर्यंत रजा घेते तुमची. टाटा बाय बाय. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम देत राहा आमच्या ज्ञाना आणि सावीला आणि आम्हाला सुद्धा. तोपर्यंत बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.